आपण आज बघणार आहोत की इस्रायलने युद्धभूमीवर जो आहे तो हमासचा कर्दनकाळ उतरवलेला आहे. त्याचं नाव आहे सायरेत मत्कल. हे सायरेत मत्कल काय आहे? काय दिसत आहे की एक मिलिटरी फोर्स आहे. तर मिलिटरी फोर्स कोणाचा आहे? तर इस्रायलचा हा फोर्स आहे. नेमका कसा फोर्स आहे, कसं युनिट आहे हे, ज्या इंटेलिजन्स आणि ह्या अशा टाईपचे ऑपरेशन करतात. आपण इंडियामध्ये ब्लॅक कमांडोज, ब्लॅक कॅट कमांडोज वगैरे ऐकलं असेल, तशा टाईपची सायरेस मत्कल ही जी आहे ती इस्रायलची युनिट आहे. नमस्कार मित्रांनो, वी रायझिंग इंडियावरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सुचेंद्र देशमुख. या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन या ऑप्शनल विषयाच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत. हा वैकल्पिक विषय यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही स्पर्धा परीक्षांसाठी आपण शिकवत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना PSR हा ऑप्शनल सब्जेक्टसाठी ॲडमिशन घ्यायचा असेल त्यांनी वी रायझिंग इंडिया किंवा वी अकॅडमीशी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा खाली दिलेल्या ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. या ऑप्शनल विषय जो आहे तो ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने जे आहे तो शिकवला जाणार आहे. मी स्वतः या ऑप्शनल विषयाच्या बॅचेस जो आहे PSIRच्या बॅचेस कंडक्ट करत आहे. तुम्हाला जर ऑप्शनल विषय हा निवडायचा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण बॅचेस बद्दल आणि हा विषय तुम्हाला कसा पुढे उपयोगाचा राहील किंवा GSची कशा टाईपमध्ये ओव्हरलॅप होईल याविषयी आपण याबद्दल डिस्कशन करू शकतो. तत्पूर्वी आपण बघूयात की इस्रायलमध्ये जे आहे तो इश्यू कसा चालू आहे नेमका. ज्यांनी पहिले व्हिडिओ बघितले नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो की इस्रायल जो आहे हा आपण जगाच्या नकाशावर इस्रायल बघू शकतो. कुठे येतं तर भारताच्या पश्चिम साईडला गेल्याच्या नंतर पुढे जो आहे तो आपण मेडिटेरियन सीच्या बाजूला पूर्व साईडला इस्रायल हा देश आहे. इस्रायल हा देश पूर्वी जो आहे तो पॅलेस्टीन हा पॅलेस्टीन देश होता इथे, आणि त्यानंतर आहे 1948 मध्ये इस्रायलने आपल्या पॅलेस्टीन अंतर्गत देश म्हणून इथे मान्यता मिळवलेली आहे. आता मग सर तुम्ही म्हणताल, विचारताल की सर पॅलेस्टाईन कुठे गेलेला आहे? तर पॅलेस्टाईन सध्या जो आहे तो दोन भागामध्ये विभागलेला आहे. एक वेस्ट बँक आणि एक गाझा स्ट्रीप. मग आता जो आहे तो इस्रायल आणि गाझा स्ट्रीप मधल्या हमास या संघटनेचं आहे ते युद्ध चालू आहे, किंवा या संघटनेचं जे आहे हमासनी इस्रायलवरती जो आहे हल्ला केलेला आहे, आणि त्यानंतर जो आहे इस्रायल हमासला संपवायला गाझा स्ट्रीप वरती जो आहे तो अटॅक करत आहे. कारण हमास ही संघटना जी आहे ती त्याचं मुख्यालय किंवा याचे जे आपण म्हणूयात की याचे दहशतवादी आहेत, या हमासचे दहशतवादी संपूर्ण जे आहेत ते गाझा स्ट्रीप मध्ये जे आहे ते लपलेले आहेत. त्यामुळे इस्रायलला काय करायचं की हमास या संघटनेला संपवण्यासाठी गाझा स्ट्रीपला इस्रायलने वेढा घातलेला आहे, आणि इथे इस्रायल जो आहे तो बॉम्ब हल्ले करत आहे. आपण पाहू शकतो की वेस्ट बँक हा प्रदेश नाव पडलेले, हे सुद्धा माहिती आहे की जॉर्डन नदीच्या वेस्ट साईडला असल्यामुळे वेस्ट बँक पडलेला आहे. आणि इस्रायल आणि हमासचंही मोठं युद्ध चालू आहे. आणि आजचीच एक न्यूज येत आहे की इस्रायलने जे आहे ते गाझामधल्या हमासला मारण्यासाठी इस्रायल हमले करत आहे किंवा हल्ला करत आहे, बॉम्ब वर्षाव करत आहे. आणि गाझामधल्या एका हॉस्पिटलमध्ये इस्रायलने हल्ला केलेला आहे, आणि त्यामध्ये हॉस्पिटलमधील 500 जे आपण म्हणूयात की रोगी आहेत किंवा 500 पेशंट आहेत, आणि त्याचबरोबर स्टाफ आहे हॉस्पिटलचा, 500 जणांचा मृत्यू झालेला आहे गाझा स्ट्रीपमध्ये. आणि या इस्रायलच्या या कृतीमुळे जे आहे संपूर्ण जगामध्ये इस्रायलचा निषेध केला जात आहे. त्याचबरोबर भारत हा इस्रायलचा सपोर्टर आहे, पण भारताने सुद्धा मागणी केलेली आहे की या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे. इस्रायलचं असं म्हणणं आहे की हा हल्ला आम्ही केलेला नाही, तर जी गाझामधली हमास जी संघटना आहे त्या हमास संघटने हा हल्ला केलेला आहे. आणि भारताचं असं म्हणणं आहे की हा हल्ला कोणी केलेला असेल याची चौकशी व्यवस्थितपणे व्हायला हवी, आणि त्याला शासन सुद्धा व्हायला हवं. हा इस्रायलसाठी खूप मोठा धक्का म्हटला जात आहे. कारण या हल्ल्यामुळे जे आहे संपूर्ण अरब देश किंवा मुस्लिम देशांची जी सहानुभूती आहे ती इस्रायलकडे न जाता ती जात आहे की पॅलेस्टीनमधील जे गाझा स्ट्रीपमधील जे लोक आहेत त्यांच्याकडे जात आहे. या अगोदर सुद्धा बघितलेले आहे की इस्रायलने जे आहे ते गाझा स्ट्रीपमध्ये आपण उत्तर गाझा स्ट्रीपमधून दक्षिण गाझा स्ट्रीपमध्ये लोकांना जाण्यासाठी सांगितलेलं आहे, की जी उत्तर गाझा स्ट्रीप आहे ती इस्रायलने जे आहे ते रिकामी करण्यास लोकांना सांगितलेलं आहे. आपण इथे बघूयात की गाझा सिटी इथे हायली डेन्स पॉप्युलेटेड एरिया आहे गाझा स्ट्रीप मधला, आणि ह्याच एरियामध्ये जे आहे ते हमास लपलेला आहे असं जे आहे इस्रायलचं म्हणणं आहे. आणि इस्रायलने सांगितलेलं आहे की ह्या लोकांनाच तुम्ही गाझा इथला जी नॉर्थ गाझा आहे ते नॉर्थ गाझा सोडून तुम्ही साऊथ गाझामध्ये स्थलांतरित व्हा. आणि याच्यासाठी इस्रायलने जो आहे तो 48 अवरचा टाइम सुद्धा दिलेला होता.
कारण इस्रायलला काय करायचं तर जमिनीवरून सुद्धा इथे इस्रायल सध्या एअर स्ट्राईक करत आहे, एअर अटॅक करत आहे, त्याचबरोबर इस्रायलला जमिनीवरून सुद्धा हल्ला करायचा आहे. त्यासाठी इस्रायल जो आहे या नागरिकांना पुढे जाण्यासाठी सांगत आहे. कारण इस्रायलचं असं म्हणणं आहे की गाझा सिटी किंवा गाझा सिटीच्या मध्ये ते आहेत हमासचे जे हेडक्वार्टर आहेत आणि हमासचे आतंकवाद्यांनी ज्या इस्रायल बंधकांना लपवलेलं किंवा इस्रायलच्या नागरिकांना बंधक बनवलेलं आहे, हे सर्व जे आहेत त्या इथल्या गाझा सिटी किंवा नॉर्थ गाझा मधल्या टनेलमध्ये हे जे लोक आहेत ते लपलेले आहेत असं इस्रायलचं म्हणणं आहे. आणि त्यांचा शोधण्यासाठी, त्या लोकांना सुरक्षितरित्या बाहेर आणण्यासाठी किंवा त्यांना शोधून या दहशतवाद्यांना मारण्यासाठी इस्रायलने जे आहे ते सायरेत मत्कल ह्या त्यांच्या फोर्सवरती जे आहे, या युनिटवरती आहे ही जबाबदारी टाकलेली आहे. मग काय आहे सायरेत मत्कल आणि इस्रायल डिफेन्स फोर्सच्या अंतर्गत हे सायरेत मत्कल येत आहे. इस्रायल डिफेन्स फोर्स काय आहे? इस्रायल डिफेन्स फोर्स जे आहे किंवा IDF असं म्हणतो, हा सैन्य, हवाई दल आणि नौदल यांची एकत्रित शाखा आहे. इस्रायल देश जेव्हा स्वतंत्र झालेला आहे 1948ला, त्यानंतर 2 आठवड्यामध्येच त्यांनी काय केलेलं आहे की IDF इस्रायल डिफेन्स फोर्सची स्थापना केलेली आहे. आणि याचं एम काय आहे ते इस्रायलचे संरक्षण करणे, त्याच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि त्यातील सामान्य नागरिकाच्या जीवनात जे शत्रू व्यत्यय आणतात त्यांचा नायनाट करणे हे यांचं कर्तव्य आहे. आणि IDF कडे 2022 मध्ये 1,70,000च्या जवळपास जे आहेत ते सक्रिय सैनिक होते आणि जवळपास 4,65,000 जे आहेत ते राखीव सैनिक होते. आता आपण इस्रायलची हिस्ट्री जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की इस्रायल या देशामध्ये प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना म्हणजे एज्युकेशन झाल्याच्या नंतर मिनिमम 3 वर्षे सैन्यामध्ये नोकरी करणं किंवा सैन्यामध्ये सर्व्हिस करणं हे बंधनकारक आहे. म्हणजे इस्रायलच्या प्रत्येक नागरिकाला जे आहे ते सैनिकाचं किंवा सैन्यामधील प्रशिक्षण दिलं जातं. आणि हे जे नागरिक आहे ते इतर वेळेस आपला जॉब करत असतात आणि जेव्हा देशाला गरज पडेल तेव्हा त्यांना परत हे आहे युद्धभूमीवर बोलवलं जातं. आणि यालाच काय म्हणतात की राखीव सैन्य किंवा राखीव कर्मचारी असं म्हणतात. इस्रायलमध्ये हे 4,65,000 राखीव कर्मचारी आहेत. अशी एक न्यूज आहे की इजिप्तने सुद्धा जे आहे गाझा इजिप्त बॉर्डर आहे ती क्लोज केलेली आहे. मग US सुद्धा इथे इंटरव्हेन्शन येत आहे की या एवढ्या लोकांनी आहे, मिलियन लोकांनी आहे, जायचं कुठे? मग ह्या प्रश्न येतो. म्हणून ह्या इजिप्त गाझा बॉर्डर सुद्धा ओपनिंगसाठी US जे आहे ती स्ट्रॅटर्जी चाललेली आहे. त्याचबरोबर क्लॅशेस ऑन लेबनॉन बॉर्डर, लेबनॉनमध्ये हिजबुल्ला नामक जे आहे ती दहशतवादी संघटना आहे आणि ह्या दहशतवादी संघटनेचा सुद्धा भीती आहे की ही सुद्धा दहशतवादी संघटना आहे, ही इस्रायलवरती अटॅक करू शकेल. आणि महत्वाची आणखीन एक इथली न्यूज आहे महत्वाची की भारताने सुद्धा भारतीय सैनिक जे आहेत ते इस्रायलमध्ये पाठवलेले आहेत. हे इस्रायलमध्ये सैनिक शांतीदूत म्हणून गेलेले आहेत आणि ते आहेत इस्रायल लेबनॉन बॉर्डरवरती तिथे आहेत ते शांतीदूत म्हणून तिथे जाणार आहेत. या महत्वाच्या काही न्यूज आहेत. पॅलेस्टिनियन स्किल्ड इन द वेस्ट बँक सुद्धा मध्ये सुद्धा काही पॅलेस्टिनियन इस्रायलच्या काही अटॅकमध्ये जे आहेत ते किल्ड झालेले आहेत. एअरपोस्ट इन सिरिया अशा टाईपच्या करंट न्यूज आहेत. आणि वी अकॅडमीला आपण आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सायरेत मत्कल युनिट बद्दल आपण पाहत आहोत. सायरेत मत्कल ज्याला जनरल स्टाफ रिकॉनिसन्स युनिट असं म्हणतात त्याला किंवा युनिट 269 देखील याला म्हटलं जातं. हे एक युनिट आहे ते इस्रायलच्या IDFच्या अंतर्गत कमांडो युनिट म्हणून काम करतं. याची स्थापना आपण बघितलेली आहे 1957 मध्ये याची स्थापना झालेली आहे आणि अब्राहम याचा कमांडर होता, याच्या पुढाकाराने आहे जे सायरेत मत्कलची स्थापना झालेली आहे. आणि US एअर स्पेशल एअर फोर्स त्याला आपण SAS असं म्हणतो. या SAS धर्तीवर जे आहे ते सायरेत मत्कल जे आहे ते बनवण्यात गेलेलं आहे. आणि याचं ब्रीदवाक्य हू डेअर्स विन हे याचं ब्रीदवाक्य आहे. हे एक फील्ड इंटेलिजन्स गॅदरिंग युनिट म्हणून सुद्धा हे युनिट जे आहे ते काम करतं. याचबरोबर जे होस्टेज आहेत त्यांना सही सलामत सोडून परत आणण्याचं सुद्धा याच्यावरती काम हे युनिट जे आहे ते सायरेत मत्कल हे काम करतं. आणि हे जे आहे IDF च्या अंतर्गत गुप्तचर यंत्रणा किंवा गुप्तचर संचालन जे आहे त्याच्या अंतर्गत हे काम करतं. आपण हे सायरेत मत्कल बद्दल हे जे महत्वाची माहिती आहे ही पाहिलेली आहे. आणि त्याचबरोबर DNA अनालिसिसची एक न्यूज आहे. मीट इस्रायल डेडली सायरेत मत्कल फोर्स हू आर अप अगेन्स्ट हमास. हमासच्या अगेन्स्ट सायरेत मत्कल जे आहे ती आता फील्डवरती जाणार आहे. आता एक इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की हमासच्या
म्हणजे गाझा पट्टीमध्ये सायरस मत्कलला का पाठवत आहेत? कारण जेव्हापासून इस्रायल स्वतंत्र झाला तेव्हापासून इस्रायल पॅलेस्टाईनचे भरपूर विवाद होत आहेत. इस्रायलचे यापूर्वी सुद्धा अनेक होस्टेज विमान बंधक बनवले गेलेले आहेत किंवा विमान जे आहेत त्याचं अपहरण करण्यात आलेलं आहे, होस्टेजेस बंधक बनवले गेलेले आहेत आणि या सर्वांची सुटका करण्याची जबाबदारी सायरस मत्कलवरती नेहमी टाकण्यात आलेली आहे. कारण ही फोर्सच आहे त्या दृष्टीने जे आहे इस्रायलने गठीत केलेली होती आणि गाझा स्ट्रीपमध्ये सुद्धा अनेक ऑपरेशन जे आहेत ते सायरस मत्कलनी केलेले आहेत. मग याची महत्वाची गोष्ट आहे सायरस मत्कलला गाझा पट्टीवर पाठवण्याची. कारण गाझा स्ट्रीपची जी माहिती आहे त्या सायरस मत्कलला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. कारण वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन सोबत किंवा एकट्याने सायरस मत्कलने जे आहे ते गाझा पट्टीवरती किंवा गाझा स्ट्रीपवरती अनेक ऑपरेशन्सला अंजाम दिलेला आहे किंवा अनेक ऑपरेशन्स त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. म्हणून सायरस मत्कल जे आहे ते सध्या हमास या संघटनेने जे इस्रायलचे होस्टेजेस 150 आपण किंवा 150 के 200च्या जवळपास ज्यांचे होस्टेजेस आहेत किंवा अपहृत नागरिक आहेत ते गाझा पट्टीवरती नेलेले आहेत आणि तिथल्या टनेल्समध्ये ठेवलेले आहेत असं म्हणतात. आणि या सर्वांची यांना सही सलामत सोडून आणण्याची जबाबदारी जी आहे इस्रायलने सायरस मत्कलवर टाकलेली आहे. आणि असंही म्हणतात की हे टनेलमध्ये ठेवलेले आहेत म्हणून आता सायरस मत्कलसाठी हे टनेल वॉर सुद्धा ठरण्याची जी आहे ती शक्यता आहे. आपण बघूयात इस्रायल सायरस मत्कल गिअरिंग अप फॉर होस्टेजेस रेस्क्यू इन गाझा. व्हॉट इज दिस स्पेशल फोर्स युनिट? आपण ही सर्व माहिती बघितलेली आहे की गाझामध्ये हे का पाठवायचं आहे. गाझामध्ये यांनी अगोदर ऑपरेशन केलेले आहे, त्यांची तिथं किती योग्य प्रकारे जे आहे ते गाझामध्ये यांची मदत होऊ शकणार आहे. आणि सर्वांना आशा आहे की सायरस मत्कल आहे इस्रायलच्या बंधकांना सही सलामत सोडून वापस इस्रायलमध्ये आणेल. त्यानंतर बघूयात की सायरस मत्कल कशा टाईपचं स्पेशल फोर्स युनिट आहे. आपण इथे पाहू शकता की हे यांचे जे आहेत सायरस मत्कलचे लढवय्ये आहेत किंवा आपण ज्यांना सैनिक म्हणतो, कमांडो म्हणतो, ते कमांडो आहेत. अत्याधुनिक अशा क्षेपणास्त्रांनी युक्त असे हे कमांडो आहेत. आपण इथे त्यांचे फोटोज बघू शकतो. यांचा लोगो आहे सायरस मत्कलचा आणि यांचे जे चेहरे आहेत ते कुठेही अनविल केले जात नाहीत, म्हणजे ओपन कुठेही केले जात नाहीत. त्यांचे फोटो जरी असतील तरी फोटो असे ब्लर करून दाखवलेले असतात. कारण प्रत्येक सदस्य याच्यामध्ये गुप्तचर संघटनेसाठी हा काम करत असतो, त्याचबरोबर फील्ड ऑपरेशनसाठी हे काम करत असतात. म्हणजे लक्षात घ्या किती महत्वाची ही जगामधील एक काही मोजक्या ऑर्गनायझेशन आहेत की ज्या इंटेलिजन्स आणि ह्या अशा टाईपचे ऑपरेशन करतात. आपण इंडियामध्ये ब्लॅक कमांडोज, ब्लॅक कॅट कमांडोज वगैरे ऐकलं असेल, तशा टाईपची सायरस मत्कल ही जी आहे ती इस्रायलची युनिट आहे. आणि यांनी काही वेगवेगळे जगामध्ये आतापर्यंत ऑपरेशन्स राबवलेले आहेत. त्याच्यामध्ये आहे ऑपरेशन्स आयसोटोप, हे सुद्धा एक महत्त्वाचं ऑपरेशन्स आहे. याच्यामध्ये सेबिना फ्लाईट आहे 571. ही हायजॅकर्सनी काय ब्लॅक सप्टेंबर ऑर्गनायझेशन होती पॅलेस्टाईनमधली, त्यांनी ही हायजॅक केली होती. आणि ही हायजॅक जी फ्लाईट आहे या फ्लाईटमधून जे होस्टेजला सोडवण्याचं काम जे आहे ते सायरस मत्कलनी केलं होतं. आणि यामध्ये इस्रायलचे 2 पंतप्रधानांचा या ऑपरेशन आयसोटोपमध्ये सुद्धा समावेश राहिला होता. त्यांचं नाव आहे बेंजामिन नेतान्याहू आणि यहूद बराक. हे जे इस्रायलचे नंतर प्रेसिडेंट झालेले आहेत, पंतप्रधान झालेले आहेत, प्राईम मिनिस्टर झालेले आहेत, त्यांचा सुद्धा या ऑपरेशन आयसोटोपमध्ये जे आहे ते समावेश होता. यांनी काय केलेलं आहे तर 1972 मध्ये तेल अवीव विमानतळ जे होतं तेथील सेबेना विमानतळावरील पोलिसांची त्यांनी सुटका केलेली होती. आणि यांनी जे आहे ते कर्मचाऱ्यांच्या वेशात आलेल्या कमांडोने ऑपरेशन आयसोटोप दरम्यान पॅलेस्टिनी दहशतवादी ब्लॅक सप्टेंबर ऑर्गनायझेशनच्या सदस्यांकडून विमानाचा ताबा घेऊन त्यांना सर्वांना खात्मा केला होता किंवा सर्वांना मारलं होतं. हे आपण बघूया. तिथं एक जुना फोटो आपल्याला दिसू शकतील. यांचा जो ऑपरेशनचा आहे तो फोटो आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ऑपरेशन येतं ऑपरेशन एटम्बे. आता ऑपरेशन एटम्बे यांनी सायरस मत्कलनी केलेलं काय आहे ते बघूयात. आता ऑपरेशन एटम्बे बद्दल माहिती बघूयात की हे जे आहे एटम्बे ऑपरेशन जगामध्ये खूप गाजलं होतं. 1976 मध्ये हे पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या एअर फ्रान्सच्या विमानातून पोलिसांची सुटका करण्यासाठी इस्रायल संरक्षण दलाच्या सोबत जे आहे ते सायरस मत्कलनी जे आहे ते काम केलं होतं. आणि युगांडा येथील एटम्बे एअरपोर्टहून यांनी काय केलं होतं की ह्या होस्टेजला आहे ते सोडून आणलेलं होतं. मग यांनी काय केलेलं की युगांडाचे जे प्रमुख आहेत त्यांच्या इदी अमीन यांची जी गाडी होती, मर्सिडीज व्हॅन होती, याच्यासारखीच एक डेमो स्पेशल आपण म्हणतो ना डिक्टिव्ह किंवा सेम टू सेम तशी एक गाडी बनवली होती. आणि त्या गाडीद्वारे हे विमानतळावरती गेलेले होते आणि तिथे त्यांनी हे ऑपरेशन राबवलेलं होतं. ऑपरेशन एटम्बे म्हणून हे ऑपरेशन खूप फेमस झालं होतं. आणि ह्या ऑपरेशन नंतर सायरस मत्कलला ही सुद्धा आपली ओळख चांगल्या पद्धतीने मिळालेली होती.
आणि या ठिकाणी ऑपरेशन एटम्बेमध्ये जे आताचे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू यांचे भाऊ सुद्धा या ऑपरेशनमध्ये होते. त्यांचं नाव जे होतं योनाटन नेतन्याहू जे होतं, त्यांचं हे तिथे मारल्या गेलेले ते ऑपरेशन करताना. यामुळे ह्या ऑपरेशनवरती खूप चांगल्या पद्धतीने जे आहे वेगवेगळ्या फिल्म बनवलेल्या आहेत, वेगवेगळे पिक्चर बनवलेले आहेत आणि हे पिक्चर सुद्धा खूप फेमस झालेले आहेत. ऑपरेशन एटम्बे किंवा विक्ट्री ऑफ एटम्बे म्हणून आपण इथे बघू शकतो की सायरस मत्कल, इस्रायल टिप ऑफ द स्पियर, इस्रायलची टॉप मोस्ट फोर्स पैकी एक सायरस मत्कल फोर्स आहे. जेव्हा जेव्हा अशा होस्टेजच्या किंवा इंटेलिजन्स गॅदरिंगच्या कुठे जबाबदार आहेत तेव्हा इस्रायल आपल्या जबाबदार आहे तो सायरस मत्कल या फोर्सवरती टाकत आहे. आणि आत्ता सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे की ह्या फोर्सवरती की इस्रायलमधून जे गाझा पट्टीमध्ये हमास या दहशतवादी संघटनेने होस्टेज बनवून नेलेले जे इस्रायल नागरिक आहेत यांचं संरक्षण करणं, त्यांना शोधून काढणं आणि त्यांना सही सलामतरित्या इस्रायलमध्ये परत आणणं हे यांच्यासाठी खूप महत्त्वाचं ऑपरेशन ठरणार आहे. आपण पाहू शकतो की PSIR म्हणजे पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाची वैकल्पिक बॅच UPSC आणि MPSC ह्या ऑप्शनलसाठी चालू झालेली आहे. आपण वी अकॅडमी आणि वी रायझिंग इंडियाच्या माध्यमातून ह्या बॅचला जे आहे तो प्रवेश घेऊ शकता. या बॅचची संपूर्ण इन्फॉर्मेशन या नंबरवरती आपल्याला भेटेल आणि हीच बॅच मी स्वतः सर्व कंडक्ट करणार आहे. यामुळे तुम्हाला या ऑप्शनल विषयामध्ये प्रॉब्लेम राहणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. तर आपण बघूयात की हा जो विषय आहे ऑपरेशन एटम्बे बघितलेलं किंवा ऑपरेशन आयसोटोप, हा कशा पद्धतीने जो आहे सायरस मत्कलनी हँडल केलेला आहे आणि आता कशा पद्धतीने ही रेस्क्यू ऑपरेशन राबवते आहे याच्याकडे आपलं लक्ष लागलेलं राहील. आणि ह्या ऑपरेशन नंतर सुद्धा आपण स्पेशल याचा व्हिडिओ सुद्धा बनवून आणूया तुमच्यासाठी. तर वी रायझिंग इंडिया ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. कमेंट सेक्शनमध्ये तुमचं काय ओपिनियन आहे इस्रायल, हमास, पॅलेस्टीन या देशांबद्दल आणि भारताचं ओपिनियन यांच्याबद्दल काय राहिलेलं आहे. कारण आपण आता भारताच्या आता लेटेस्ट कमेंटनी बघितलेलं आहे की जेव्हा इस्रायलद्वारे असं म्हणतात की हॉस्पिटलवरती हल्ला केलेला आहे तेव्हा भारताच्या ओपिनियनमध्ये सुद्धा कुठेतरी एक वेगळी पद्धत येत आहे किंवा एक थोडंसं मतांतर येत आहे असं दिसत आहे. तर आपण ह्या सर्व गोष्टींचा आढावा आपल्या वी रायझिंग इंडियावरती घेणारच आहोत. तोपर्यंत स्टे कनेक्टेड विथ वी रायझिंग इंडिया.